अमंगल कृत्य करण्यास म्हणा शिकू नको. आता बघा, तुम्ही आणि जगात असताना काही नाही केलं, काय करायचं बाकी तुम्ही सांगा मला. जे तुम्ही केलंच नाही जगामध्ये असताना, जगामध्ये जीवन जगत असताना, जगामध्ये वावरत असताना, नांदत असताना, राहत असताना, काही बाकी आहे का करण्याचं? राहिलं काय करायचं, राहिलं का? पण आता बघा, त्या देशातून किंवा त्या जागतिक जीवनातून देवानं तुम्हाला आणि मला स्वर्गीय देशात आणलेलं आहे. आत्मिक जीवनात तुम्ही आणि आज परमेश्वराची लेकरं म्हणून जीवन जगतो. ते देशातून, त्या गुलामगिरीतून, त्या पापी राज्यातून देवाने तुम्हाला आणि मला बाहेर काढलेलं आहे. पूर्वी तुम्ही दुष्टाचे लोक, मी दुष्टाचा माणूस, राक्षसाचे लोक होते, कारण आमचे विचार राक्षसी प्रवृत्तीचे होते. आमचं मन, आमचे पाहणे, आमचे नेत्र, आमचे विचार XYZ याहाते वाहत सगळे पापी विचार होते. माणसाच्या मनात एक सारखे वाईट विचार येतात ना, बरोबर आहे? चांगले विचार माझ्यात नव्हते. मी जगिक जीवनात होतो त्यावेळेस तसाच होतो, आणि तुम्ही त्या जीवनात होते त्यावेळेस पण तसेच होतात. काय केलं नाही तुम्ही त्या जगिक जीवनात असताना? सगळं काही करून बसलेलो आहे. सगळं काही केलं, जादूटोणा केला, हे केलं, ते केलं, छाछू केलं, ह्याला पहा, त्याला पहा, तिला पहा, हे सगळं काही करून काही बाकी नाही ठेवलेला आम्ही. पण परमेश्वर आता या ठिकाणी तुम्हाला आणि मला म्हणत आहे, इस्रायल लोकांना त्या काळात बोलला, आज तुम्हाला आणि मला देखील देव बोलत आहे, आणि एक गंभीर इशारा देव तुम्हाला आणि मला देत आहे आज, की त्या शैतानी जीवनातून देवाने जर तुम्हाला आणि मला स्वर्गीय देशामध्ये आणलेला आहे, आनंद काळच्या देशामध्ये आणलेला आहे, स्वर्गाच्या देशामध्ये जर तुम्हाला आणि मला आणलेला आहे, तर या देशामध्ये येऊन तुम्ही तेच करता का? सवाल आहे, प्रश्न आहे मला, प्रश्न आहे मंडळीला, प्रश्न आहे जगामध्ये जेवढे लोक सेवा कार्य करतात त्यांना हा प्रश्न आहे. देवाच्या राज्यात येतात, पुत्राच्या राज्यात येतात, प्रभूची सेवा कार्य करतात, बायबल, प्रार्थना, आराधना, उपासना, चर्चला जाणं, उपवास, तपास सगळं काही करतात. काही करायचं नाही, सगळं काही करतात आता, आणि म्हणतात मला अनंत काळचं जीवन मला मिळालं, पापांची क्षमा झाली, गुन्ह्यांची क्षमा झाली, अनंत काळचं मला जीवन मिळालं आहे. पण त्या गोष्टी सोडण्यासाठी आम्ही तयारच नाही. त्याच्यामध्ये आम्ही अजून पण गुरफटून गेलो आहे. प्रार्थना पण करायची, ते पण करायचं, प्रार्थना पण करायची, हे पण करायचं, चर्चला यायचं, ते पण करायचं, हे पण करायचं. कुठपर्यंत? हा कडक इशारा आहे. इस्रायल लोकांना देखील त्या काळामध्ये वॉर्निंग दिली, आणि आज देखील जे देवाची सेवा कार्य करणारे लोक आहेत सगळ्यांना वॉर्निंग आहे. माझ्या सहित कडक इशारा. या देशामध्ये आले तरी तुम्ही तेच करता का? काय करताय? पुढे वाचा चला. आपल्या मुलांचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकुन मुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. ऐकलंय का? किती लोकांनी ऐकलंय? एवढे मुद्दे दिलेले आहेत, एवढे मुद्दे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये इस्रायल लोकांमध्ये तुमच्यापैकी असे कोणी आहेत का करणारे? देवाच्या मंदिरात येणारे असे काही करणारे आहेत का अजून पण? पंचांग पाहणारे आहे ना, लग्नाच्या वेळेस ब्राह्मणाकडे जातात, घर बांधायच्या टायमाला ब्राह्मणाकडे जातात. नहीं चलेगा.
ये मैं नहीं बोल रहा हूं बेटा, ये बाइबल बोल रही है। बाइबल का परमेश्वर यहाँ पर बोल रहा है, लेकरू जन्माला आलं त्याला टिक्का लावायचा, काही नजर नाही लागणार। ख्रिस्तामध्ये आम्ही पण आमचे जुने जीवन अजून पण इथं नाही, पास्टरला दिसलं नाही पाहिजे। पायाला लावते, टिरीला लावते, ढिरीला लावते, काय टिक्के लावतात का? नजर लागते माझ्या लेकराला। अरे देव काय येडा बिडा आहे? काहीच्या उदरामध्ये त्याला जन्माला घालायला आणि 9 महिन्याने 9 दिवस सांभाळायला सांग। येडे बिडा आहे का देव? येडा बिडा आहे? आणि आम्ही सांगायला जातो, आम्ही बोलायला जातो, ते पास्टर काय लय ध्यानी आहे काय? लय हुशार आहे काय? आम्हाला शिकवायला लागले का? आम्ही पाहतो प्रार्थनेला जाणारे लोक, त्यांच्या पायामध्ये काळा द्वारा बाप्तिस्मा घेतला, त्यांनी काळा द्वारा सोडायला तयार नाही, जीनच्या इंदरी सोडायला तयार नाही। सांगतोय ना, आम्ही त्यांना सांगतोय ना देवाच्या वचनात काय लिहिलं आहे, पण सोडायला तयार नाही। पास्टर त्याला काय होतंय? हातात पण आम्ही बांधतो, इथं मनगाटाला पण आमच्या लागतं, गळ्यात पण आमच्या लागतं, नाही घातलं तर आम्हाला ओळखणार कोण? काय 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 करतात लोक? येशू प्रभू मग तुमच्या आणि माझ्या हे लक्षात येतं, हे राशी भविष्य। माझं पोरग जन्माला आलं पाहिजे नसतं, मी अजिबात ब्राह्मणाकडे गेलो नाही। आमच्या सासूबाईने त्याची कुंडली काढून आणली आणि मला सांगितलं, मॅडमला सांगितलं, तो नोकरी आला म्हणजे माझा बाप आला। माझा बाप दुसरीला असताना करणी जादू टोण्यामध्ये मेला। आता ते पंचांगात पाहून ब्राह्मणाने जे काही दिलं ते आणणार, त्याच्यावरती मी विश्वास ठेवावा, त्याच्यावर मॅडमने विश्वास ठेवावा आणि मग माझं लेकरू पण जादू टोण्यामध्ये मरावं। कारण माझा बाप मेलाय त्याच्यावर, आता त्याच्यावरचा शाप माझ्या लेकरांवरती येणार, त्याच्यासाठी ते पंचांग पाहतात। पंचांगाशिवाय चालत नाही, आपण नाही विश्वास ठेवत त्याच्यावर। तुम्ही ठेवा, गावकरी आला नाही तर गावकरी आला। बायबलच्या वचनात एकच लिहिलंय, माणसाचा जन्म एकदाच आहे आणि इब्रिकराच्या पुस्तकामध्ये लिहिलं दोनदा माणसाचा न्याय आहे। पुन्हा माणसाचा जन्म नाही। आजी आली आणि साधू आले, मुलगा आला आणि मुलगी आली आणि हा आला आणि तमका आला, कुणी येत नाही पोटाला। ही एक अंधश्रद्धा आहे भारत देशामध्ये। म्हणा सगळेजण आमेन। काय अंधश्रद्धा आहे ही मी पाळू शकत नाही, कारण परमेश्वराने मला त्याच्यातून बाहेर काढलेला आहे। त्या देशात होतो मी, त्याच्या राज्यात, त्यावेळेस मी करीत होतो, ते पाहत होतो। शकून मूर्त मंत्र तंत्र जादू टोणा काळा द्वारा आमका धमका बिगवा कावड्या बिवड्या उलट्या बावल्या सुलट्या बावल्या गल्ल्यात आणून ठेवा, इकडं आणून ठेवा, धंदा चांगला होता, लिंबू बांधून ठेवा, गाडीला बांधा, गाडी जवळ लावा, सगळीकडे केलं। पण जेव्हा शैतानाच्या राज्यातून मी देवाच्या राज्यात आलो, मी स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या देवाला ओळखलं, मी का करावं त्याच्या राज्यात येऊन? पण हेच तरी विश्वासणाऱ्या लोकांच्या गळ्यामध्ये ते आहे, हातामध्ये ते आहे, पायामध्ये ते आहे, टिळा लावलेला आहे, पायामध्ये ते घातलेलं आहे, काय काय नाही करत, सोडतच नाही। नाही तर काय तर देवाला सगळं माहिती, देवाला सगळं कळतं। काय देवाला कळतं? तू पागल आहे। देवाला नाही कळत, हे शैतानाला कळतं। तू कुठं चाललाय, तू कुठं चालली आणि तू कुठं चालली, हे ध्यानात ठेवा। येशू प्रभू की हे लक्षात ठेवा। हे दोरं बांधणं, हे राशी भविष्य पाहणं, रोज जायचं। पेपरामध्ये माझी रास आली, माझे जुन्या नावाने पोपट नाव होतं माझं, माझी कन्या रास असायची।
रोज गावामध्ये आलं की मी पहिला पेपर पाहिजे माझ्या राशीमध्ये काय लिहिलं आहे. तिने सांगितलं का तुझ्यावरती आज संकट आहे, मी घरामध्ये लपून बसायचं, अजिबात बाहेर निघत नव्हतं. काम नाही, धाम नाही, काय नाही, काय नाही, संकट आहे माझ्यावर, काय होईल मला माहित नाही. एकमेकांबरोबर भांडणं होणार, त्या माणसात जायचंच नाही, अजिबात घरातच बसून राहायचं. भांडणं व्हायला नको, भीती घासरा भरायला लागला. या देवाच्या वचनाचं तुम्ही बारकाईने जर परीक्षण केलं तर बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे हे सगळे लोक जादूटोण्याच्या पाठीमागे चालणारे लोक आहेत. जर तुम्ही स्वतःला ख्रिस्ती लोक म्हणतात, देवाचे लोक म्हणतात, प्रभूचे लोक म्हणतात, प्रभूचं अनुसरण करणारे लोक म्हणतात, प्रभूचा शिष्य जर तुम्ही स्वतःला म्हणतात तर याला तुम्ही आज ठोकरलं पाहिजे, तुम्ही नाकारलं पाहिजे, तुम्ही त्याचा तिरस्कार केला पाहिजे, तुम्हाला त्याचा राग आला पाहिजे. मला माहित नाही तुमच्या घरातून 4 लोक करीत असतात, पण तुम्हाला राग आला पाहिजे. 3 लोकांना करू देते. मी विश्वास करायचा मी नाही करणार. माझ्या आमच्या घरात मी जादू टोण्यावाल्याकडे जात नाही. माझ्या लग्नाच्या वेळेस मला सांगितलं होतं, नाव बदलून आमचं लग्न केलं. सीताराम माझं नाव ठेवलं लग्नामध्ये, आणि बायकोचं नाव ठेवलं हेमलता. ब्राह्मण म्हटलं जमणारच नाही आमचं लग्न, नावा बदलून ठेवलं, आमचं लग्न जमलं आणि आमचं लग्न लावून दिलं. पुढे चालून सांगितलं तुम्हाला लेकरू बाळच होणार नाही, तुम्हाला सत्यनारायण घालावाच लागेल, तुम्हाला देव धर्म करावाच लागेल. आमच्या घरातले लोक येडे काढून देतात आम्हाला लग्न झाल्यानंतर. आम्ही शहाणे आहेत ना, दैवतांकडे जायचं का पुढे खिटी मारायच्या का पुढे कोणाला जायचं हे मी ठरवणार आहे. देवाने मस्तक पुरुषाला केलंय, स्त्रीला नाही केलं. स्त्री पुरुषावरती अधिकार गाजू नाही शकत. बैस गाडीवर बैस म्हटलं का बसली पाहिजे. नाही नाही, चला ना आपल्याला तिकडे जायचंय, चला ना आपल्याला तिकडे जायचंय. तू कोण मला सांगणारी, तू माझं ऐक, मी तुझं नाही ऐकणार. म्हणाल का मी ही अधीनता आहे. बायकोने आपल्या पतीच्या नेहमी अधीन मध्ये राहिलं पाहिजे. अजिबात जादू टोण्यावाल्याकडे गेलो नाही. कस काय लेकरं झाले माझा प्रश्न आहे. मग एक नाडी दोघा जाण्याची तुम्हाला होणारच नाही. अरे ग्रॅज्युएशन पूर्ण होईल लेकराचं, बेंड्याच्या शाळेमध्ये 3रा नंबर आहे माझ्या लेकराचा. कसं काय लेकर झाले मग मला, हे फार गंभीर आहे. अपन नहीं करेगा तो नहीं करेगा, चाहे जान भी चली जाए, पण आपण नाही करणार. देवाचा क्रोध आपल्या जीवनावरती भडकून घ्यायला आपण काय मोकळा नाही. येशू प्रभू की पूर्वीच्या काळी तुम्ही आणि त्या सैतानाच्या शक्तीने जीवन जगणारे लोक होते, त्याच्या संग आपलं नातं होते, संबंध होते. याने सांगितलं त्याने सांगितलं, ती अशी म्हटली तो तसा म्हटला, आम्ही वर तोंड करायचो, त्यांच्या पाठीमागे निघायचो, त्याला घेऊन जायचो. बैलगाडीवर कोणता बाबा आहे दाखव, कोणता जाणता आहे दाखव, कोणता मांत्रिक दाखव, कोण पाहणार आहे दाखव, त्यांच्या संग आम्ही गेलो. आणि त्यांनी लावले आम्हाला चुने चांगले 10,000ला, 5,000ला, 15,000ला, 20,000ला, 25,000ला. चांगल्या लुबाडला आम्हाला, चांगल्या लुबाडून घेतलं. त्या लोकांसंग संबंध तोडले का नाही अजून तुम्ही? तोडायला पाहिजेत का नाही? तुम्हाला तोडावं लागतील ते संबंध, कारण हे सगळे लोक जादू टोण्यावाल्याकडे जातात. म्हणजे जादू टोण्याच्या शक्ती त्या मंत्रतंत्रामधून, काळ्या धाग्यामधून, द्वाऱ्यामधून, त्याच्यामधून सगळ्यामध्ये काम करतात. हे जे लोक बांधतात ना, अमावस्याला बांधा, पौर्णिमाला बांधा, काय हे बांधलं म्हणजे माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट नाही होणार. नाही होणार? कुणी सांगितलं तुला होणार नाही ऍक्सिडेंट? हे जे जगामध्ये चालते ना, तुम्ही आम्ही सगळं बांधलेलं एकेकाळी. हा किंवा नाही, येस किंवा नो, सगळे टिके लावलेत का नाही? आपण आपल्या पुरीला नाही लावला, अजून पण टीका नाही. नजर कधी उतरवली नाही आपण. काही लोक आजारी पडलाय, मी पाहिले
प्रार्थनेला येणारे लोक हातामध्ये गहू बांधतात. काय होत आता गहू बांधले, गहू वाढत वाढत चालला का माणसाचा आजार वाढत वाढत चालतो. काय भोळी अंधश्रद्धा. आणि गहू बारीक बारीक झाला का आजार डिसमिस डिसमिस. अजून काळे मणी बांधतात कोणाची नजर लागू नये म्हणून. काय काय करतात लोक. आम्ही केले एकेकाळी. आता ख्रिस्ताच्या राज्यामध्ये जीवन जगत असताना तुम्ही मी का करायला पाहिजे ते. स्वर्गाचं राज्य पाहिजेत ना. देव हवाय ना. निर्माण करण्याची भेट पाहिजे का निर्मितीची पाहिजे. तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलं आहे हे सगळे लोक जे काही करतात तंत्र मंत्र जादू टोना पंचांग भविष्य सगळं काही पाहणारे आहेत. हे सगळे पोथी पुराण आहे. ज्योतिष शास्त्र सांगणे. रोज त्या टीव्ही पुढे बसायचे. 8ला त्यांचं चालू झालं का एकदा सगळे त्यांची कुंडली सांगा. ये राशि वाले ये मत करो, वो राशि वाले वो मत करो, असं नका करू तसं नका करू, तुम्हाला हे करायला पाहिजे तुम्हाला ते करायला पाहिजे. स्वाहा. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आमच्यासाठी स्वाहा केला. त्याचं काय भुरळ पडली हो. शास्त्रात लिहिल्याप्रमाणे ज्योतिषी लोक शास्त्रातलं सांगतात. पोथीमधून पुराणामधून पंचांगामधून लोक पाहतात. खरंय ना सगळं पाहत. पण हे सगळा मार्ग कुठं जातो माहिती घ्या. लोकांना चालवणारा कोण आहे माहितीये का. दुष्ट. कोण आहे मला कोण आहे. असा बायबलच्या वचनात पुढे काय लिहिलं आहे 10 वचन. आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकून मुहूर्त पाहणारा, मंत्र तंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा अथवा मुठ मारणारा, छाछू करणारा अथवा मृतात्म्याला विचारणारा, अथवा मेलेल्या आत्म्यांना जिवंत करून त्यांना विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. असा तुमच्यामध्ये आता कोणी नसावा. आहे का चर्च मध्ये लोक येणारे, देवाच्या सहभागी येणारे लोक, बायबल वाचणारे लोक, प्रार्थना करणारे लोक, तुमच्यामध्ये असा कोणी आहे का अजून तेच करतोय. खबरदार देवाचं जर नाव मध्यस्थी केलं तर मग अजिबात प्रभूचं नाव तुम्ही घ्यायचं नाही. ट्रिक्स मिक्स रिमिक्स करून मी हे बी करून घे आणि व बी करून घे आणि पण काहीतरी झालं का मग म्हणतात मी प्रार्थना करत होते ना. नको करू तू प्रार्थना, सोडून दे लगेच. तुम्ही सोडून द्या प्रार्थना. काही उपयोग होणार नाही. ही माझी तळतळाट नाही, ही प्रभूची तळतळाट आहे. वाटोळ तुमचं होणार आहे, माझं नाही होणार. जो करील वाटोळ त्याचं होणार आहे. बायबलच्या वचनात लिहिलेलं आहे. हे सगळं अवलंबून कोण राहतात. जगिक लोक. तुम्ही जगिक ऐकत का. जगिक जर असेल तर तेच करा जगामध्ये जाऊन. नाही नाही पाहुण्याला राग येतो, नाही लग्नात करावाच लागतं, करू नको लग्न, ठेव तसंच. आणि तसं केलं तर माझ्यासारखं बघ ना, मला नाही दिले देवाने लेकर. महाविश्वास ठेव ना. त्याचं ऐकलंच पाहिजे, तिचं ऐकलंच पाहिजे. नाही पाहुण्याला राग येतो, भाऊबंधांना राग येतो, नातेवाईकांना राग येतो. नाही पास्टर थोडं तसं करावं लागतं, थोडं असं करावं लागतं. तू तिकडेच राह, तू इकडे येऊ नको. प्रभूला तुझी गरज नाही. प्रभूला तुमची गरज नाही. स्वर्गाचा देश तुम्हाला तंत्र मंत्र करून भेटत नाही, छाछू करून भेटणार नाही. तिथं या गोष्टी चालत नाही. कारण स्वर्गाचा परमेश्वर बायबल सांगते पवित्र आहे. कसा आहे, कसा आहे तो. आणि त्याच्याकडे येणाऱ्या लोकांनी अशुद्धतेमध्ये लोळायचं नाही, परत घाणीमध्ये गुंतायचं नाही. परत
तुम्हाला घरातून बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं याच्याकडे पहा. आणि जर त्याची किंमत तुम्हाला कळत असेल ना तर ह्या जगी गोष्टीला तुम्ही ठोकरायला पाहिजे. एक तर प्रभूची सेवा कार्य करा, नाही तर एक अंधारामध्ये काम करणाऱ्या लोकांबरोबर संगत धरून त्यांचं ऐकून त्यांच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायला तुम्ही तिकडे जा. इथं लोक आम्हाला नाव ठेवतात. पास्टर चर्चला जाणारे त्यांना चालतं, तुम्हाला चालत नाही का? आम्ही काडी टाकीन त्या जाळण्यावर, खाण्यावर, पिण्यावर, त्याच्यावर काडी लाव, नाही खायचं आपल्याला. आओ काडी लावा, काडी खाण्याला पिण्याला जे काही असेल ना. जर तुम्हाला प्रभूच्या उपस्थितीपासून ते लांब येत असेल आणि तुम्हाला मनुष्यासारखा परत मूर्ती पूजाकडे घेऊन जात असेल तर तुम्ही त्या लोकांची संगत तोडली पाहिजे, लक्षात ठेवा. नाही सोडली तुम्ही तर तुम्ही चर्चला येऊ नका. देवाला तुमची गरज नाही आणि पास्टरला पण तुमची गरज नाही. कारण मी काय तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार नाही. मी फक्त स्वर्गाचा मार्ग तुम्हाला सांगणार आहे. ते घ्यायचं का नाही वरती तो ठरवणार आहे. न्याय निवाडा त्याच्या हातात आहे, माझ्या हातात नाहीये. मी काय वशिला लावू शकत नाही. तुम्ही 2000 गप्पे माझ्या खालून द्या आणि पास्टर प्रार्थना करतो, प्रभू असं कर, प्रभू नाही करेगा. म्हणाल का आमेन? प्रभू असं करणार नाही. इकडे वशिला बिशिला कोणाचा चालणार नाही, लक्षात ठेवा. खायचं असेल तर तिकडच खा, इकडे नका खाऊ. लोक म्हणतात, गावातले लोक बोलतात, त्यांना चालतं, तुम्हाला का चालत नाही? ते करतात, तुम्हाला चालत नाही का? मग गावात तुम्हाला दाखवायचं का आमचा प्रभू पापी आहे म्हणून, आमचा प्रभू अशुद्ध आहे म्हणून? टांगायचं का तुम्हाला वधस्तंभावरती पुन्हा? त्याला टांगल का तुमच्यासाठी वधस्तंभावरती पुन्हा? खेळ ठोकून घेईल का प्रभू तुमच्यासाठी? पुन्हा जखमी होईल का प्रभू? तुम्हाला असं वाटतं का? कधीच नाही. एकदा मेला तो, एकदा मेला, परत प्रभू मरणार. तुम्हाला नरकात टाकीन जर तुम्ही नाही सुधारले तर. पण तो वधस्तंभावरती पुन्हा परत जाणार. तो म्हटला, मी एकदाच गेलो, एकदाच तुमच्यासाठी घायल झालो, एकदाच वधस्तंभी गेलो, एकदाच गाठलो गेलो आणि एकदाच मरणातून मी पुन्हा जिवंत झालो. आता न्याय करण्यासाठी मी येणार आहे. आमेन. जर न्याय करण्यासाठी जर पुन्हा प्रभू येत आहे, मग त्या पवित्र प्रभूला तुम्ही तुच्छ का मानता? तो तुमच्या हृदयामध्ये राहायला आला तर का तुम्ही पायदळी तुडवता आमच्या प्रभूला? का ते करून मूठ मारून शेजाऱ्याकडे जाऊन, इकडे जाऊन, तिकडे जाऊन का तुम्ही आपल्या प्रभूला तुच्छ मानतात? मग तुम्हाला दाखवायचं काय? प्रभूपेक्षा दुष्ट फार सामर्थ्यशाली आहे. प्रभू मध्ये ताकद नाही, प्रभू मध्ये सामर्थ्य नाही. प्रभू अपवित्र आहे, सैतान पवित्र आहे, राक्षस पवित्र आहे. हे दाखवायचं का तुम्हाला? तुमच्या बोलण्याने आणि माझ्या बोलण्याने स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा देव कधीच अपवित्र होऊ शकणार नाही. म्हणाल का आमेन? रात्रंदिवस 24 वडील त्याच्या पुढे उपडे पाडतात. लाखो देव त्याची म्हणतात, पवित्र 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 है, पवित्र पवित्र है. जो पवित्र आहे त्याच्याकडे येणारा पवित्र व्हायला पाहिजे. म्हणाल का आमेन? पवित्र व्हा. तिथं त्यांच्यात पुन्हा जाऊन मिक्स होऊ, त्यांची संगत तोडा, त्यांची मैत्री तोडा, त्यांच्यात जाणं बंद करावाच लागेल. नाही केलं तर पुढे काय लिहिलं आहे? रीड वचन. कारण जो कोणी असली कृत्य करतो, जो कोणी असली कृत्य करीतो, त्याचा परमेश्वराला वीट आहे. त्या माणसाचा, त्या स्त्रीचा प्रभूच्या राज्यात येऊन जर तुम्ही करत असाल, प्रार्थना करून तुम्ही ते करीत असाल, बायबल वाचून तेच करीत असाल, उपवास करून तेच करीत असाल, देवाचे एवढे मोठे चमत्कार कळाले, सत्य देवाची, पवित्र देवाची ओळख होऊन जर तुम्ही तेच करीत असाल तर काय होईल?
त्याचा परमेश्वराला वीट आहे आणि त्या माणसाचा आणि त्या स्त्रीचा कोणाला वीट येतो? परमेश्वराला. विटल्याला कालवण खाल्लं का कोणी? भेस आलेला कालवण खाल्लं का कोणी? खा ना. आणि त्यांच्या असल्या अमंगल कृत्यामुळे तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्याकडून घालून देत आहे. खाणार का विटलेलं कालवण? खाणार का? खा. काय होतं? ज्यांनी खाल्लं त्याला माहिती काय झालेलं असेल. या पोटात गडबड होती, जुलाब होतात, उलट्या होतात, लक्ष नाही त्याच्यात. खरं आहे ते. आम्ही खाल्लेलं आहे त्यावेळेस आम्हाला मिळत नव्हतं ना, त्यावेळेस आम्ही खायचो ते. पण त्याचे परिणाम भोगावे लागतात या शरीराला. आतडे आणि कातडे हे उलटी करावं लागते. आणि तास 2 तास सुधरत नाही माणसाला. 3 तास जरी म्हटलं तरी विष होतं पोटामध्ये. विष समजतं का तुम्हाला? पोटामध्ये विष तयार होतं. विष तयार झालं, पॉइझन तयार झालं तर तुमची गॅरंटी काय? दवाखान्यात खर्च होईल वर 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 वर. पण जर वाचला तर आहे, नाही वाचला तर पुढे न्यावा लागत. तोंडाला लावू आयुष्यामध्ये तिथं पण पैसे जाते. नाही वाचला तर खेळ खलास ना. कुणी कुणी करायला सांगितलं तुला? कुणी खायला सांगितलं तुला विटलेलं? या लोकांचा याच प्रकारे जसे विटलेल्या भाजीचा वास येतो ना, तसा प्रभूला आज त्याच्या राज्यामध्ये येणाऱ्या पुष्कळ लोकांचा राग येतो प्रभूला. मी बोलतो ना, माझा राग येतो लोकांना. पण मग प्रभूचा क्रोध, प्रभूचा राग तुमच्यावरती भडकून घेता त्याचं काय? देवाला तुमचा वीट येतो त्याचं काय? आणि देवाने तुम्हाला विटलं ना, है ना? वीट आला ना, वीट देवाला तुमचा. देवाला माझा वीट आला ना, तर कल्पना करा तुम्हाला कोण जवळ करेल. हे अनुभव घ्या. वीट 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 आला पाहिजे. देवाला वीट येईल तुमचा. आणि देवाला जर वीट आला ना, तुमचा कार्यक्रम व्हायला वेळ लागणार नाही. माझा कार्यक्रम व्हायला वेळ लागणार नाही. पुढे काय लिहिलं आहे? आणि त्यांच्या असल्या अमंगल कृत्यामुळे त्या लोकांच्या असल्या अमंगल कृत्यामुळे तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्यापुढून घालून देत आहे. तुझा देव परमेश्वर त्यांना पास्टर गडाच्या पुढून घालून देणार. तुम्ही चेसला पण येणार नाही. तुम्ही मी सांगेल चेसला येणार नाही. तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून स्टॅम्प पेपरवर. जर प्रभूने तुम्हाला इथून घालून दिला ना, लोक मध्ये अरे ती येत होती प्रार्थनेला, अरे तू येत होता प्रार्थनेला, कस काय बंद झाला? गाणे गात होता, हे करत होता, वाजवत होता, अमक करीत होता, तमक करीत होता. देवाने त्याला घालून टाकला. कोण आणि त्याला इथं परत? लोक म्हणते तू येत होता ना राव, चांगला होता, चांगला चालला, पुढे पुढे चालला होता, कस काय गेला? गेला नाही, त्याला घालावला. देवाने त्याला बाहेर काढलं त्या मंडळीतून, त्या लोकांमधून. कारण देवाला ते लोक होली पाहिजेत, पवित्र पाहिजेत, निर्मळ पाहिजेत. ते निर्मळ लोकांमध्ये तो घाण कशाला ठेवीन? अपवित्र लोक कशाला ठेवीन? जादू टोना करणारे कशाला ठेवीन? मांत्रिक कशाला ठेवीन? पाहणारे कशाला ठेवीन? हे दोन्ही थडीवरती हात ठेवणारे लोकांना कसं काय ठेवीन तो मंडळीमध्ये? कारण त्याची मंडळी तशी नाहीये. त्याची मंडळी पवित्र आहे. त्याचे लोक पवित्र पाहिजेत, त्याचे लोक होली पाहिजेत, त्याचे लोक निर्मळ पाहिजेत. दोन्ही थडीवरती हात ठेवून प्रभू तुम्हाला मंडळीत नाही ठेवणार. प्रभू मला पण मंडळीत नाही ठेवणार. इथं फक्त मी एक म्हणा, वचनों के सिंगार से अपने मन को तू सजा ले, रूहे पाक के वरदानों से तू अपने जीवन को भर ले, रूहे पाक के वरदानों से तू अपने जीवन को भर ले. एकच म्हणायचं, प्रभू मला पवित्र बनव, मला पवित्र बनव, मला पवित्र बनव, मला पवित्र. म्हणून चर्चमध्ये लोक दिसत नाही तुम्हाला.
दिसणार नाही भविष्यामध्ये. ज्याला राहायचं त्याने हे वचन फॉलो करायचं. पास्टर गणाला फॉलो नाही करायचं. देवाच्या वचनाला पाठीमागे तुम्ही निघा द्यायचं. हे वचन काय सांगतं त्याप्रमाणे जगा. मग जगातल्या सगळ्या लोकांनी तुम्हाला नाकारलं तरी चालेल, ठोकरलं तरी चालेल, पण तुमचं जीवन हे प्रभूला आवडणारं पाहिजे. जरी त्याने जन्माला घातला शेवटी त्याच्या घरात तुम्ही पाहिजे, त्याच्या घरात मी पाहिजे. पण त्याला आवडणार, हॅलो, त्याला आवडणार जर जीवन तुम्ही जगले नाही, मी जगलो नाही, तर मग काय व्हावं? पुढं काय लिहिलंय चला वाचा. तू आपला देव परमेश्वर याची सात्विकतेने वाग. तू आपला परमेश्वर याच्या संग सात्विकतेने वाग, सरळपणाने वाग. बाबा वाकड्यात म्हणून घुसतो तू. इकडे बघा माझ्याकडे. चला, साप पाहिला कोणी? साप घरामध्ये आला, बाजूला पाहिला, चालताना पाहिला. कसं चालतो सांगा मला? कसं चालतो? सरळ चालला का साप कधी? सरळ चालला? चालला का सरळ साप? मास्टर काय सांगता तुम्ही? साप सरळ चालतो ना? मग साप वाकडा तिकडे चालतो. ज्याच्यामध्ये सापाचे गुणधर्म आहे तो कसा चालेल? मंडळीचे लोक जादू टोना मांत्रिक तांत्रिक छाछू पंचांग बिंचांग इकडं 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 सगळं चालतं त्यांना. पाहणारे बिनारे हे सगळं चालतं. सरळ कुठे चालते? सरळ. सरळांची साथ धरा ना. सरळ चालणारे, सरळ चालणारे, सरळ चालणारे. धरा हात त्यांचा, धरा धरा त्यांचा हात धरा. सरळ चालणारे आवडत नाही, सरळ प्रार्थना करणारे आवडत नाही, आमेन, सरळ वचन सांगणारे आवडत नाही, सरळ सरळ बोलणारे आवडत नाही. वाकडे तिकडे पाहिजे तुम्हाला, वाकडे तिकडे. हे सापाचे गुणधर्म आहे. जॉनच्या पुस्तकामध्ये लिहिले आहे सापाच्या पिल्लांनो. काय म्हटलं तो? सापाच्या पिल्लांनो. काय त्यांची लक्षणं आहे तशी, वागत होते तसे. इस्रायल लोकांशी वागायला लागले, त्यांना काय उपमा दिली ना? तुम्ही देवाच्या राज्यात येऊन जर तीच करायला लागले, तीच करायला लागले, तीच करायला लागले, काय उपयोग आहे त्याचा? आपलाही स्वभाव बदलत नाही, आपलेही विचार बदलत नाही, आपलेही मन बदलत नाही, आपलेही आचरण बदलत नाही, काही सोडायला तयार नाही. तर मग साप नाही तर काय? तू दांडे घालतात लोक. नागपंचमीच्या दिवशी दूध पाहतात त्याला. मी आता घरात घेऊन झोपा, 12ही महिने काही फरक नाही पडत. चांगलं दूध पाजा, घरात घ्या, घरात घेऊन बसा, झोपा, त्याच्या बरोबर काही अडचण नाही, काही अडचण नाही. पण मला हा प्रश्न आहे, नागपंचमीच्या दिवशी लोक त्याला दूध पाजतात आणि एरवाई असा घरामध्ये बाहेर निघला तर रपारप ठोके टाकतात त्याला. का बरं असं? का बरं असं? प्रश्न आहे ना. पवित्र, आता लिसन तुम्ही, पवित्र देवाच्या लोकांनो, ख्रिस्तासाठी जर तुम्हाला त्रास सहन करावा लागत आहात तर तुम्ही धन्य. पण तुम्ही सैतानाच्या चाली चालून जर मार खात असाल तर तुम्हाला प्रभू धन्य नाही मानणार. मला धन्य म्हणावा प्रभूने, कारण प्रभूसाठी आणि प्रभूच्या राज्यासाठी आणि प्रभूच्या सेवेसाठी जर मी मार खात आहे, माझी छळ होत आहे, माझी निंदा होत आहे, काही होत असेल तर मी आशीर्वादित आहे. तुमच्या नजरेने नसल, पण प्रभूच्या नजरेने, प्रभूच्या वचनाने मी आशीर्वादित आहे. आज ते मंडळीचे लोक आशीर्वादित आहे. त्यांना धन्य म्हटलेलं आहे, त्यांना भाग्यवान म्हटलेलं आहे, त्यांना सुखी म्हटलेले आहे. पण जे प्रभूच्या राज्यात येतात, नाव प्रभूचं काम सगळं सैतानाचं करतात, ते पण लोक मार खातात. त्यांना पण ठोकलं जातं, त्यांना पण झोडलं जातं, त्यांना पण वाचवलं जातं, त्यांना पण फटकावलं जातं. त्यांना कोण धन्य म्हणतं बाबा? ते म्हणतात त्यांनी केलं म्हणून तू भोगतोय, तू वाकडा चाललाय म्हणून त्याला फटकवलंय.
आज परीक्षण करण्याची वेळ आहे. येशू प्रभू की, येशू प्रभू की. म्हणून आठवा प्रभू, या माझ्या देवाकडे आणि पहा त्यांनी काय केलं तुझ्यासाठी, माझ्यासाठी, मानव जातीसाठी काय केलं पहा. जर तुम्हाला आणि मला हे वचन समजत आहे, जगाचा निर्माण करणारा, सृष्टीचा निर्माण करणारा जो देव पवित्र आहे आणि त्याला या सगळ्या गोष्टीचा वीट येतो, तर मी का करतो आज? मी का करतोय? का 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 मी नाही करत. उभे राहा. टाटा शैतान को टाटा, टाटा शैतान को टाटा. बाय बाय करो, बाय बाय शैतान को, बाय बाय. हो हो बाय बाय शैतान को, बाय बाय. जादू को टाटा, मंत्र को टाटा, जादू को टाटा, मंत्र को टाटा, लिंबू को टाटा, गोऱ्या को टाटा, लिंबू को टाटा.